मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय। सगळेसोयरीची कायद्याची अंमलबजावणी करा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। अन्यथा विधानसभेला 288 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करू असा इशारा जरांगेंनी दिलाय। पाडापाडीची भाषा केली म्हणजे जातीयवाद होत नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। 4 जून पासूनच्या उपोषणावर ही जरांगे पाटील ठाम आहेत। एकीकडे 4 जूनला देशाचा महत्त्वाचा निकाल लागणार आहे, त्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आणि त्याच संदर्भात आता सगळेसोयरीच्या कायद्याची अंमलबजावणी करा, अन्यथा 288 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करू असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी। जर सगळेसोयरीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुणबी एकच हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माच्या। धन्यवाद। मराठा समाजाच्या आंदोलनाबाबतीत माननीय मनोज दादा जरांगे पाटलांना एवढंच सांगेन की आचारसंहिता 4 तारखेपर्यंत आहे। आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर ज्या त्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीत जे यापूर्वी माननीय शिंदे साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी आता बोललो तसं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती सतर्क आहे, अलर्ट आहे। जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे आणि या उपर जाऊन जर मान्य मनोज पाटील जरांगेंची सरकारबरोबर चर्चा करायची तयारी असेल तर नक्की त्यांच्याबरोबर चर्चा सुद्धा शासन करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।